कृष्ण हरी हर हर महादेव. जर तुम्हाला द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे म्हणायला वेळ नसेल तर मी म्हणते ते ऐक. श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. द्वादश ज्योतिर्लिंग आणि सौराष्ट्र सोमनाथाचं श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैनी महाकालम ओंकारे ममलेश्वरम प्रैल्य वैजनाथाचं डाकिन्या भीमशंकरम सेतुबंधेतु रामेश नागेश दारू कावणे वाराणस्यातु विश्वेश त्र्यंबकम गौतमी तटे हिमालयेतु केदारम घोषणेश्वर शिवालय एतानी ज्योतिर्लिंगाणी साये प्रातपट्यनर सप्तजन्मकृत पापस्मरण विनश्यती. श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र संपूर्ण असे नित्यसेवेचं पुस्तक असतं गुरुमाऊलींचं. तुमच्या जवळपास केंद्र असेल तिथे मिळेल. त्याच्यामध्ये द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र दिलेलं असतं. जर तुम्हाला नाही तिथे मिळालं तर कुठल्याही पूजेच्या दुकानामध्ये सांगायचं आम्हाला शिवभक्तीचं असं बुक दे की त्याच्यामध्ये रुद्र पण पठण असेल आणि द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र असेल असं पुस्तक मिळतं. पूजेच्या दुकानात सांगायचं रोज द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र ऐकायचं. मी म्हटलं ना मग श्रवण करा ना तुम्ही. मी चांगलं सांगते ना, करा आणि श्रावण मन भरून पूजा करा भगवंताची.